तर कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंगसाठी हा रिपोर्टचा फॉर्मॅट सगळ्यांना पाठवत आहे. या रिपोर्टमध्ये तुम्हाला फर्स्ट पेज या प्रकारे बनवायचं आहे. याच्यामध्ये स्पेसिमन कॉपी फक्त दिलेली आहे. याची वर्ड कॉपी तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे. टायटल पेज नंतर तुम्हाला बनवायचं आहे ते सर्टिफिकेट पेज आहे, ज्याच्यामध्ये ग्रुप मेंबरची नावं, सगळ्यांचे रोल नंबर आणि सोबत तुम्ही एक्झाम सीट नंबर पण ॲड करू शकता सर्व मुलांचे. आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेट्स बनवायचे आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचा सेपरेट नाव त्याचं मेन्शन असेल. इथं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट पेज जे असणार आहे ते ॲक्नॉलेजमेंटचं आहे. ॲक्नॉलेजमेंटच्या पेजमध्ये तुम्ही तयार केलेला प्रोजेक्टसाठी तुम्ही कोणाकोणाला थँक्स म्हणताय ते ॲक्नॉलेज सगळ्यांना करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे येतं त्याच्यामध्ये आहे इंडेक्स पेज. इंडेक्स पेज बनवताना त्याच्यामध्ये तुम्हाला असं जर टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्ही बनवलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी 1 बाय 1 त्याच्या खाली इंडेक्स पेजमध्ये 1 बाय 1 एका खाली एक असे दिसतील आणि नंतर वर्डमध्ये जाऊन तुम्ही तो टेबल हाईड करू शकता किंवा त्याच्या सगळ्या रो या हाईड केल्यानंतर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये वर्डमध्ये कसं दिसणार आहे तुम्हाला 2 कॉपी मी तुमच्या ग्रुपला पाठवतो, त्याच्यावरून लक्षात येईल. ॲक्नॉलेजमेंट झाल्यानंतर नेक्स्ट जे पेज आहे ते ॲबस्ट्रॅक्ट आहे. तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम 150 ते 200 वर्ड्सपर्यंत ॲबस्ट्रॅक्ट बनवायचं आहे. सगळ्यात लास्टला कीवर्ड्स थोडे बोल्ड करून द्यायचे. एक सॅम्पल एक्झाम्पल ॲबस्ट्रॅक्ट म्हणून इथं एक ॲबस्ट्रॅक्ट दिलेलं आहे सगळ्यांना बघायला. तर ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं, तर तुमच्या प्रोजेक्टला तुम्ही एका पेजमध्ये व्यक्त करायचं असतं किंवा मांडायचं असतं, ज्याच्यामध्ये तुमचा टॉपिक काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काम करणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ॲबस्ट्रॅक्ट तुमचं फायनल प्रोजेक्ट झाल्यानंतर पण तुम्हाला अपडेट करायचं आहे. आत्ता हे फक्त प्रोजेक्ट प्लॅनिंग कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंगसाठी ॲबस्ट्रॅक्ट करायचं आहे. याच्यामध्ये फॉर्मॅट ऑफ द रिपोर्ट, त्याच्यामध्ये रिपोर्ट कसा प्रिंट करायचा आहे ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मार्जिन किती आणि कुठं सोडायचे ते. याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे मार्जिन आहे ते लेफ्ट साईडचं आहे, जे 1.5 म्हटलेलं आपण, कारण लेफ्ट साईडला आपण बाइंडिंग करत असतो त्यामुळे त्या साईडला जास्त स्पेस सोडायची. लाईन स्पेसिंग तुमचं 1.5 लाईन्स असलं पाहिजे. टाइम्स न्यू रोमन आणि फॉन्ट साईज 16 ही थोडी मोठी फॉन्ट साईज सांगितलेली आहे आपण. ही तुम्हाला टायटल पेजसाठी आहे. आणि त्याच्यानंतर जे हेडिंग्स असणार आहेत, हेडिंग 14 आणि त्याच्यानंतर सेकंड हेडिंग 13 आणि जो कंटेंट आहे हा 12 पॉईंट्स असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी वाचा तुम्ही सगळ्या गोष्टी. एक्सप्लेन याच्यासाठी करतो आहे की तुम्हाला रिपोर्ट बनवताना काही अडचणी येऊ नयेत. मेजर तुमचं कॅपस्टोन प्रोजेक्ट एक्झिक्युशनमध्ये फायनल रिपोर्ट बनणार आहे, पण तो जो फायनल रिपोर्टचा सुरुवातीचा पार्ट आहे तो तुम्हाला आत्ता कंप्लीट करायचा आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीचे 4 चॅप्टर्स येतील तुमचे. नोटमध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की ब्लॅक कलर, हार्ड बॉन्डेड किंवा गोल्डन एम्बॉयसिंग असं तुम्हाला फायनल प्रोजेक्टच्या वेळेस करायचं आहे. पण आत्ता तुम्ही सिम्पल प्रिंटिंग करू शकता आणि त्याला स्पायरल बाइंडिंग केलं तरी चालेल आत्ताच्या रिपोर्टला. तर 7वा जो पॉईंट आहे सिक्वेन्स ऑफ पेजेस. तर सिक्वेन्स कसा असला पाहिजे, टायटल फर्स्ट पेजवरती, त्यानंतर सर्टिफिकेट एक MSBTचं आणि जर तुमचा इंडस्ट्री स्पॉन्सर प्रोजेक्ट असेल तर सर्टिफिकेट 2 ते तुमचं इंडस्ट्रीकडून येईल. 4th आहे ॲक्नॉलेजमेंट, ॲक्नॉलेजमेंटचं पेज. 5वं इंडेक्स पेज आणि 6वं जे आहे ते आहे ॲबस्ट्रॅक्ट पेज. आता इथं तुम्हाला 1st to 6th म्हणजे टायटल पेजपासून ॲबस्ट्रॅक्टपर्यंत हे एका वन वर्ड डॉक्युमेंट फाईल ह्याची सेपरेट बनवायची. आणि जे बोल्ड केलेलं जसं की थेअरी चॅप्टर 1 to 4 याच्यामध्ये खाली डिटेल्स दिले चॅप्टरचे, कुठले चॅप्टर्स आले पाहिजेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कन्क्लुजन, स्कोप, रेफरन्सेस किंवा बिब्लिओग्राफी हा जो बोल्ड केलेला पार्ट आहे हा सेकंड वर्ड डॉक्युमेंटमध्ये 2 वर्ड वेगवेगळे डॉक्युमेंट बनवायचे. पहिल्या ग्रुपला तुम्हाला जे नंबरिंग करायचे ते रोमन नंबरिंग असणार आहे, 1st, 2nd, 3rd, 4th असं त्याच्यामध्ये. आणि सेकंड ग्रुपला जे नंबरिंग आहे ते डिजिटमध्ये 1 2 3 4 असं नंबरिंग करायचं आहे. तर तुमचा जो चॅप्टर 1 असणार आहे जो की इंट्रोडक्शनचा चॅप्टर आहे, तर याच्यामध्ये तुमचं पेज नंबर 1 यायला पाहिजे इंट्रोडक्शनच्या चॅप्टरला. इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये एक टेंटेटिव्ह कंटेंट काय असला पाहिजे ते दिलं इथं. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे तुमचा लिटरेचर सर्व्हेचा.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉब्लेम डेफिनेशन. फोर्थ आहे डिझाईन, त्याच्यामध्ये प्रपोज मेथड ऑफ सॉल्विंग, आयडेंटिफाय प्रॉब्लेम तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्शन प्लॅन. लास्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला टेंटेटिव्हली 10 वीकसाठी तुमचा ॲक्शन प्लॅन, तुम्हाला डेडलाईन द्यायची आहे स्वतःला की प्रोजेक्टचं राहिलेलं जे ॲक्च्युअल प्रोजेक्ट बनवायचं काम आहे ते तुम्ही कसं कंप्लीट करणार आहे. त्याच्यामध्ये अजून रिसोर्सेस आणि कन्झ्युमेबल तुम्हाला कुठले कुठले लागणार आहेत. तर परत एकदा आपण इंडेक्स बघूया. तर इंडेक्सनुसार तुम्हाला टोटल 4 चॅप्टर, टोटल इंट्रोडक्शन पकडून 5 चॅप्टर होत आहेत. 5वा आहे तो ॲक्शन प्लॅन आहे. तर हे चॅप्टर्स बनवायचे आहेत. इथं इंडेक्समध्ये मी टेंटेटिव्हली नंबर टाकलेले आहेत, पण तुम्हाला सेकंड तुमच्या वर्ड कॉपीमध्ये जे पेज नंबर येतील ते ॲज इट इज बघून याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. रिपोर्ट बनवल्यानंतर तुम्हाला तो रिपोर्ट वर्ड कॉपीमध्ये तयार करायचा आहे आणि वर्ड कॉपी सोबत तुमची एक PDF कॉपी पण तयार करायची आणि दोन्ही तुमच्या गाईडला आणि HODला सेंड करायचे. हे तुम्हाला सर्व तुमच्या फायनल CPP एक्झामच्या अगोदर रिपोर्ट कंप्लीट करायचे आणि चेक करून घ्यायचे. CPPला येताना आदल्या दिवशी तुम्ही ते रिपोर्ट प्रिंट करून आणायचे आणि तुमच्या गाईड आणि HOD हे साईन झाली पाहिजे. सोबत प्रिन्सिपल साईन होणं पण गरजेचं आहे. काय अडचणी असेल तर आपापल्या गाईडला कॉन्टॅक्ट करा. याच्यामध्ये लास्ट पेज नंबर हा 19 दिसतोय. आपण प्रत्येक एक पेज कन्सिडर केलेलं आहे, पण 4 चॅप्टर वाईज 5 पेजेस जरी म्हटलं तुम्ही तरी मिनिमम 20 पेजेसपर्यंत हा रिपोर्ट जायला पाहिजे. मॅक्सिमम पेजेसचं तसं काही लिमिट नाही आहे, पण जो कंटेंट तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहे हा प्रॉपर असला पाहिजे आणि प्रत्येक कंटेंटचा रेफरन्स तुम्ही सेव्ह करून ठेवायचा जो की लास्ट बिब्लिओग्राफीमध्ये तुम्हाला ॲड करायचा आहे. रेफरन्स किंवा बिब्लिओग्राफी जो लास्ट पार्ट आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही अपेंडिक्स पण आत्तापासून ॲड करू शकता. आत्ता मी इंडेक्समध्ये अपेंडिक्स दिलं नाही, पण ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही गोष्टी यूज करणार त्याचे डेटा शीट वगैरे तुम्ही किंवा कुठले टेबल ऑफ कंटेंट असेल तर ते अपेंडिक्समध्ये शेवटी ॲड करायचे. आणि हे पूर्ण झाल्यानंतर इंडेक्सचा टेबल सिलेक्ट करून वर्डमध्ये त्याला तुम्ही हाईड केलं टेबल की हे सगळं दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि बरोबर एकाखाली एक येतं. थँक्यू.